रेडी. जय शिवराय, जय मल्हार, जय अहिल्या. आज आपण रामकुंड नाशिक या ठिकाणी आलो आहेत. सायंकाळची वेळ आहे. दिवसभर कामाच्या गडबडीत किंवा गर्दीच्या गडबडीत आपल्याला अशा पद्धतीने बोलता येत नाही किंवा काही विचार मांडता येत नाही. आम्ही निवांत क्षणी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणचा इतिहास, या ठिकाणचा आमचा पूर्वजांचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊ. जाणून घेण्याचं कारण पण असं आहे की या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हा संपूर्ण घाट तुम्ही बघू शकाल. हा संपूर्ण घाट हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला आहे. या ठिकाणी हे मंदिर आहे अहिल्याराम मंदिर, प्लस या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिर हे मातोश्रींनी बांधून ठेवले. या ठिकाणी भरपूर असे मंदिर आहेत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधून ठेवलेले आहे. परंतु आमचा इतिहास पुसतो की काय याचा विचार आणि आमच्या मनात काहीतरी खदखद होती, म्हणून आम्ही सायंकाळच्या वेळेसला या ठिकाणी येऊन हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. की बहुतेक जण म्हणतात की कुंभमेळ्याच्या धर्तीवरती कामकाज चालू आहे, नदीचा विकास होत आहे, गोदावरीचा विकास होत आहे, परंतु गोदावरीचा विकास न होता आमचा पूर्वजांचा इतिहास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला हा घाट हा पुसला जात आहे. आमचा इतिहास पुसला जात आहे. आणि आज मोदी साहेब किंवा नाशिकचे पालकमंत्री असेल हे विचार करत आहे की नवीन घाट बांधू. जनतेला पण माहीत आहे की कितीही प्रयत्न केला, मोदींनी प्रयत्न केला, गिरीश महाजनांनी प्रयत्न केला, की तसा घाट होऊ शकत नाही. हे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, पूर्ण भारतभराला माहीत आहे. आणि आपण हा घाट जशाचा तसाच राहावा यासाठी इथून मागेही खूप प्रयत्न केले आणि इथून पुढेही प्रयत्न करत असू. परंतु सरकारच्या विरोधात गेलं की त्या माणसाला त्रास होतो, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आज इतिहासामध्ये तीच गोष्ट आहे. परंतु काहीतरी आवाज उठवणं आपलंही कर्तव्य आहे. म्हणून आपण विचार केला की आपण सायंकाळ जाऊन या ठिकाणी इतिहास बघावा. परंतु हा जो घाट आहे हा पूर्णपणे तोडलेला आहे आणि जे दगड आहे पूर्वीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामधले ते आज पूर्णपणे नायनाट करत आहेत. आणि आज काहीतरी फरची, काहीतरी कॉन्क्रीट या पद्धतीने काम करत आहेत. आणि कॉन्क्रीट या ठिकाणी किती दिवस टिकणार आहेत. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही सरकारलाही विरोध करत नाही, आम्ही कुणालाच विरोध करत नाही आणि आम्ही विकासाला तर विरोध करणारच नाही. आमचं एवढंच मत आहे की या ठिकाणी पूर्वीचा तसा इतिहास होता, तो इतिहास आमचे नंतर येणारी पिढी हा इतिहास बघू शकेल का आणि त्या पिढीला हा इतिहास समजेल का, हीच आमची इच्छा आहे. आमच्या नंतर येणाऱ्या पिढीला पण ह्या रामकुंडावरील इतिहास समजावा किंवा हा घाट समजावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि प्रयत्न आम्हीच नाही तर सर्व समाजाने करावं हीच आमची इच्छा आहे. हा घाट जशाचा तसा सरकारने परत बांधावा का, की जशा तसा हा घाट होईल का, हीच आमची सरकारकडे इच्छा आहे. आणि ही इच्छा आमची पूर्ण करावी. तसे न झाल्यास आम्ही पुढील काळामध्ये भव्य असे आंदोलन करू किंवा भव्य असं या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जनता एकत्र होऊन या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू शकतो आणि सर्व जनता एकत्र येऊ शकते. फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की जशाच्या तसे घाट करावे. जनता खूप विरोधात जाईल असंही काम आपण करू नये एवढीच इच्छा आहे, बाकी काहीच नाही. धन्यवाद. जय मल्हार, जय अहिल्या, जय शिवराय.